आणि आपली शांतता समितीची बैठक ही आज होती आहे। मी यासाठी आपण निषेध करतो, कारण की आपण या बाबतीत गांभीर्य आपल्याला नाही राहिला असं मला वाटतंय। कारण 1 तारखेला जर आपली ही मीटिंग झाली असती तर अनेक गोष्टी या ठिकाणी सोयीच्या झाल्या असत्या। मग परवानगी असतील, मग डिजेचा मुद्दा असेल आणि इतर मुद्दे असतील, परंतु आजच्या या काही निवडणुकीवरती आपण मीटिंग ठेवल्यामुळे या ठिकाणी संभ्रमाचं वातावरण झालेलं आहे, बरोबर की नाही? तर माझी विनंती आहे की आपण आता या 2-3 दिवसामध्ये ज्या ज्या सूचना आमच्या सर्व मित्रमंडळी आंबेडकरी जनतेने मांडलेल्या आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा आपण कृपया प्रयत्न करा। आणि दुसरी गोष्ट आहे की आता सर्वांनी डीजे तर लावलेलेच आहे, परंतु काही डीजे बाहेरून सुद्धा येणार आहे। आमच्या ऐकण्यामध्ये असं आलंय की आपण नाक्याबंदी करून ते डीजे येऊ देणार नाहीये। तर आम्हाला चांगला तिथं पाण्याचे ग्लास महापुरुषाच्या जयंतीचे त्याला म्हणजे काही घेणं देणं नाही, तर किमान साहेब त्याला कधीतरी त्याला फाक्या दाखवा, त्याला काय त्याचा धाक दाखवा। त्याच्या हिंमत एवढ्या वाढतात कशा? कमिशनर ऑफिस पासून हाक्याच्या अंतरावरच आहे। सगळ्या पोलिसांना माहिती आहे, वारंवार निवेदनं केले, पण यायचा कधीच बंदोबस्त होत नाही। किमान महापुरुषाच्या जयंती दिवशी तरी असे लहान लहान मुलं असतात, जयंतीचा मार्ग येतो, त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात। एवढी आपण खबरदारी घ्यावी। हॅलो सर, माझ्या की येणारी 14 तारखेला जे आपलं पोलीस प्रशासन राहत आहे, एक त्यांची दादागिरी एवढी चालती की जे मुलं राहते मंडळाचे ते ढकलाढकलीच्या गोष्टी करते। माझी एक विनंती CP साहेबाला की पोलीस प्रशासनाला थोडंसं तुम्ही सहकार्य आम्हाला केलं तर जयंती बी आम्हाला सहकार्य करू। माझा दुसरा मुद्दा असा आहे की मी वारंवार, आता तुम्ही म्हणता डीजे मुक्त करा, पण औरंगाबादमध्ये जर दारूमुक्त झाले तुमच्या ह्याच्यातून तर आम्हाला बरं वाटतं। आम्ही संजीव भाऊ पालकमंत्री यांच्याकडे गेलो की उस्मानपुरा औरंगाबाद इथं दारूचे दुकान एवढे चालू बंद करा। संजीव भाऊनं CP साहेबाला बी सांगितलं, उस्मानपुराच्या पोलीस PIला बी सांगितलं, पण आजपर्यंत काही दारूचे दुकान बंद झाले नाही, उलट दारूचा धंदा आणखी वाढला तिथं। आमची एवढी विनंती आहे की जसे डीजेचं म्हणताय तुम्ही, तुमच्याकडे जेवढी पॉवर आहे डीजे बंद करण्याची तेवढी पॉवर दारू बंद करण्यासाठी बी एवढी आमची विनंती की दारूचे दुकान बंद व्हायला पाहिजे। आयुक्तालयाने त्यांना परमिशन लेटर सुद्धा दिले की यांना परमिशन द्या म्हणून। एक आडे साहेब समोर बसले, तुम्ही विचारू शकता, तरी मी 2 मिनिट हे आहेत बसले आणि ते त्यांचे सिनियर मला वाटतं आपण मला वाटतं हा बोलले आणि साहेब नवीन लोकांना तुम्ही परमिशन काय देत नाही? माझा प्रश्न आयुक्त साहेबांना आहे, का परमिशन देत नाही? हा इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श झालेला आहे। बाबासाहेबांच्या उपकाराने आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। आम्ही गावच्या बाहेरचे लोक आहोत, आमचा कुठलाही देव आमच्यासाठी धावून आलेला नाही, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धावून आले आहे। आणि तुम्ही त्या महामंडळाची साक्षी करण्यासाठी आम्हाला परमिशन देत नाही। कुठल्या तुमच्याकडे GR आहे? मला तुम्ही बाजूला बसले तुमच्या, आम्हाला GR दाखवा, तुम्हाला नवीन परमिशन भेटत नाही म्हणून। तुमचे आवाज दाबू नका, मेहरबानी करून मला बोलू द्या, होऊ द्या। मी 4 दिवसापासून त्यांच्याकडे जातोय। मी विषय समजता मान्य पोलीस आयुक्त साहेब, पालकमंत्री महोदय, सर्व कार्यकर्त्यांनी सकारात्मक निर्णय घेतले, तुम्ही चिंता करू नका। आम्ही पाळून आमचा उत्सव साजरा केला आणि लेखा आहे त्या लेझीम खेळणाऱ्या लेखनावरचा सुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीने डीजे म्हणजे गुन्हे दाखल करण्यात आले होते। आता या लेझीमचा आवाज काय असणार मला तुम्ही सांगा। दोन मिनिट थांबा, शांत राहा साहेब। हे लेकरं जे तुमच्याकडे आलेत ना, हे लेझीम खेळणारे लेकरं आहेत। या पथकावरती सुद्धा मागच्या वर्षी गुन्हे दाखल केले होते। त्याच्यामुळं चालत आहोत सगळेजण त्यांच्या बाबासाहेबांनी बनवून दिलेल्या राज्यघटनेच्या आधारावरती हा देश चाललेला आहे। त्या राज्यघटनेतून भारताचे सगळे कायदे आणि नियम तयार होतात, त्याच्यावरती हा देश चाललेला आहे, त्याच्यावरती ही आपण लोकशाही टेकलेली आहे। बघा, आपण आपल्या शेजारच्या देशामध्ये काय परिस्थिती आपण बघतो, तिथं लोकशाही नाही त्या ठिकाणी। आणि अशा आदर्शवत भारतरत्न ज्यांचा संपूर्ण जगाला गर्व आहे, अशा बाबासाहेबांनी घडवलेल्या राज्यघटनेच्या मार्फतीने आपण आपल्या नियमांचं कायद्यांचं पालन करतो। मला असं वाटतं की काही मी लिहून आणलेले आदर्श जे मला भावले, आवडले आणि तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहेत, परत आपण त्याचं रिपिटेशन याच्याकरता करावं की ते आपण अंगीकृत करावं। जसं बाबासाहेब नेहमी म्हणायचे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा।
बरोबर आहे. आपण योग्य गोष्टी करता शिकलं पाहिजे, आपल्या कुटुंबाकरता समाजाकरता शिकलं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. आपण त्यांनी म्हटलं होतं की सर्वांकरता समानता पाहिजे. आपण समानतेने आणि सगळ्या समाजाला आणि सगळ्या कुटुंबाला आपल्या आजूबाजूला सगळ्यांना एकत्र घेऊन या जगामध्ये वावरलं पाहिजे, चाललं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं माझ्या दृष्टीने ॲज अ पोलीस ऑफिसर मी म्हणेन की संविधान व कायद्याचा आदर करा. संविधानाबद्दल आपण नेहमी बाबासाहेबांबद्दल बोलतो. मी म्हणतो की संविधानातून तयार झालेला कायदा, आता हा जो कायदा आहे ज्याच्यावरती आपण डीजे बद्दल लाऊडस्पीकर वरती बोलतोय, हा त्या संविधानातून तयार झालेला कायदा आहे. त्या लोकसभेने त्या विधानसभेने पारित केलेला कायदा आहे. आपण कायद्याचं पालन करायचं नाही. ज्या बाबासाहेबांनी संविधान तयार केलेलं त्याच्यातून तयार झालेला हा कायदा आहे आणि हे समाजाकरता ठेवलेले आहेत. आपल्याकडे हायकोर्ट आहे या ठिकाणी, आपल्याला माहिती आहे. कारण की शेवटी ज्या अटी आणि नियमा हायकोर्टाने घालून दिलेली आहे, शासनाने घालून दिलेली आहे, त्याचं पालन मलाही ॲज अ पोलीस ऑफिसर करावं लागतं आणि नागरिक म्हणून आपल्याला करावं लागतं सगळ्यांना. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जे काय अटी नियम आणि कायदा आहे त्याचं पालन हे आपण सगळ्यांनी करावं. माझं म्हणणं आहे की लाऊडस्पीकरला आपण अजिबात बंदी केलेली नाही आहे. 2 टॉप आणि 2 बेस, त्याचा आवाज सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती होतो. तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे की कुठं कानारोळा करायचा, चांगल्या प्रकारे माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, आम्ही करत असतो. आणि जी धन्यवाद, हा बरोबर आहे, परंतु अटी नियमच राहून घ्या असं म्हणतो मी तुम्हाला. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपण हे जे काही आदर्श बाबासाहेबांनी घालून दिलेले आहेत आणि आपल्या सर्वांच्या, मला असं वाटतं की आपण लाऊडस्पीकर आणि डीजे, मला मगाशी महापौर साहेब सांगत होते की ते सोलापूरची जयंती बघायला देखील ह्याच्यापूर्वी केलेली होती की आदर्शवत अशी ती जयंती त्या ठिकाणी होते. लाखो लोक तिथे येतात आणि ट्रॅडिशनल वाद्य वाजवले जातात. मी काय बघितली नाही अजून कधी सोलापूरची जयंती, किंवा माझी नोकरी त्या भागात झाली नाही. परंतु मला असं वाटतं की बाबासाहेबांना अभिप्रेत असतील अशी जयंती आणि असे प्रकारे आपण कार्यक्रम करावेत आणि ही जयंती अतिशय चांगल्या प्रकारे आपण सहकार्याने तुमच्या निश्चितच पार पडू याची मला खात्री आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला निश्चित लाभेल. कायद्याच्या चौकटीत अटीत राहून मला जे काही सहकार्य करता येईल हे पोलीस प्रशासन आपल्या सगळ्यांना करेल, 100% करेल. परंतु मी एवढंच सांगतो की कायद्याचं पालन हे मला देखील करणं भाग आहे. कारण की आपल्यावरती या ठिकाणी हायकोर्टाचं देखील लक्ष आहे. त्याच्यामुळं हायकोर्टाचं लक्ष सगळ्यांवरती असल्यामुळं आपण चांगल्या प्रकारे ही जयंती पार पडूयात. आणि मी शेवटी हेच म्हणेन की महामानवाला आपल्याला तीच एक श्रद्धांजली आहे. कारण की अत्यंत प्रतिकूल आणि परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी ज्या प्रकारे शिक्षण घेतलेलं आहे आणि संघर्षातून त्यांनी भारताचं संपूर्ण भवितव्य घडवणारं असं आपलं संविधान तयार केलेलं आहे. त्याच्यातून आपण आदर्शवत असे नागरिक बनूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सर, आपण दिलेल्या सूचना नक्कीच सर्व पदाधिकारी आणि मंडळ तंतोतंत पालन करतील. त्यांच्या मनात जे काही आपले गैरसमज होते तेही दूर झाले असेल अपेक्षा आहे. यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संजयजी शिक्षक साहेबांना विनंती करतो की त्यांनी या बैठकीत संबोधित करावं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आजच्या या बैठकीसाठी उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर, महापौरजी, उपमहापौर, आयुक्त, कलेक्टर साहेब, या वर्षाच्या मंडळाचे उत्सव समितीचे अध्यक्ष, सर्वच मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सर्व वापस
दुश्मन होते. तुम्ही किती चांगलं काम करा तुम्हाला विरोध हा असणारच आहे. पण एक काम तुम्हाला सांगतो ते चांगलंच करा. दारूचे जे धंदे आहेत ना ते बंद करा. दारूचा धंदा म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की दारूच्या धंद्यामुळे एखाद्याची पिढी बर्बाद करतोय इथपर्यंत मर्यादित नाही येते. एक नव्या डॉनला आपण तिथे जन्म देतो. तो दारू विकणारा हा सगळ्यात मोठा दादा तिथे समजला जातो. कारण पिणारा माणूस एवढ्या काही परिस्थितीत असतो की त्याच्या समोर त्याच्या बायकोला शिवी दिली जाते, त्याच्या पोराला शिवी दिली जाते आणि तो नशेतच असतो. तो म्हणतो ठीक आहे तिला शिवी दिली हरकत नाही पण मला उद्या दिसून एक बाटली. हे डॉन तयार करतोय आपण या शहरामध्ये. हे खऱ्या अर्थानं आपल्याला घातक आहे. याच्यावर मोकोका लावायची कारवाई अशी धुमधडाक्यात करावी. झालं पाहिजे जाणून झाली डायरेक्ट हे दारू आणि बटन त्या बटनामध्ये दुसरं कोणतं तरी नाव आलं. परवा दिवशी शिंदे साहेबांनी फोन करून सांगितलं ते कोणत्या तरी बटनाचं नाव आलं नवीन. कोणतं कॉरेक्स थैली देत नाही बॉक्सच्या बॉक्स द्यायला लागले. यांच्यावर कारवाई करायला मागं पुढं कधीच पाहू नका. हे बघा या गोष्टीमध्ये मी आयुष्यामध्ये 2 लोकांच्या बद्दलचं मी माझ्या वतीने मी पाहिलेलं आणि अनुभवलेलं. एक दारू पिणाऱ्याचा संसार कधी चांगला चालत नाही आणि दुसरा व्याजाचे पैसे वाटणाऱ्याचा चालत नाही. एक नंबर. म्हणून मी हे 2 लोक आयुष्यात किती कमवले तर सुखी नाही. त्यांचा पैसा आपल्याला खायचाच नाही तर मग आपण पण दुखी होऊन जाऊ. म्हणून यांच्यापासून सुद्धा तो सावध राहिलं. हे आंबेडकर जयंती साजरी करतानाचे आपण अनेक प्रयोग केले पाहिजे. आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण मोठे झालेलो आहोत. त्यांची जयंती केवढ्या धुमधडाक्यात साजरी झाली पाहिजे. मी सुद्धा एक प्रयोग करतोय आता 13 घरच्यांना तेवढं समजून सांग. सुरुवात आपल्या घरापासून करा. कोणी का असा एक नंबर. आपलं घर आपण नीट तर आपलं घर नीट. खरंय लोक कशी काय घेणे नाही आपलं. खरंय. पण नावाच चूल होऊन येतं आला बोलायचं कोणाला आणि त्याची तर रोजची सवय म्हणलं तर तो येणारी पिढी बर्बाद करतो. म्हणून हे सगळं मी बोललो. मी आंबेडकर जयंती साजरी करतो एक वेगळ्या पद्धतीने करतो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं बाबासाहेबांच्या आशीर्वादानं आज मला या पदावर मी असल्यामुळे वेगळी आनंदाची जयंती साजरी करतो. 13 तारखेला शिवाजी पार्कला मी 2000 ड्रोननी बाबासाहेबांची प्रतिमा या चौपाटीच्या बाजूला पूर्ण आकाशात मध्ये करतोय उभी करतोय आणि त्यांच्या जीवनशैली एक नंबर. कुणाला त्रास नाही. सगळेजण पाहतील आनंद साजरा करतील. सांस्कृतिक कार्यक्रम आहे मुख्यमंत्र्यापासून सर्वजण त्या कार्यक्रमात 13 तारखेला येणार संध्याकाळी. एक मॅसेज असं जाऊ द्या. बाबासाहेबांची उंची आपल्याला वाटणार नाही ती उंचच आहे. त्यांच्या छायाखाली आपण आहोत. त्यांच्या सावलीखाली आपण आपलं पनपतोय आपण. एकही माणूस असा नाही. आंबेडकर चळवळीचा असेल की इतर कोणीही असेल. राजकारणातला माणूस बाबासाहेबांचं नाव नाही घेतलं तर त्याचं राजकारण चालत नाही. परंतु सर्वसामान्य चळवळीतला माणूस हा सकाळी उठल्यानंतर झोपेपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेतो म्हणजे घेतो. हा त्याचा असलेला स्वाभिमान आहे. म्हणून ही जयंती साजरी करताना ही सगळी जबाबदारी ही आपली आहे. मी आज आंबेडकर जयंतीमध्ये पाहताना मागे सुद्धा पोलिसांना नसतात आणि आता नवीन फॅशन सुरू झाली त्याचा कापूस घेऊन जावं लागतं. बरोबर त्या कापसाने काही होत नाही पण कानात टाकल्याचं समाधान लागतं. डीजेचा आवाज कमी यावा म्हणून तो कानात कापूस टाकतो. आणि या इतका त्रास देऊन आपल्याला कोणता आनंद साजरा करण्यामध्ये काही अर्थ नाही. काही लोक उद्या माझ्यावर टीकाही करतील तुमच्यावर टीका करतील. असं कसं होतं असं कसं होतं का असं काय करतात का. बाबा
माझा मुलगा जर भैरा होण्यापासून वाचत असेल, माझी आई जर त्या हार्टच्या पासून वाचत असेल, आजारापासून वाचत असेल, एखादा जीव जर मी वाचवत असेल तर त्याच्यासारखं मोठं काम कोणतं नाहीये. मला काय करायचं नाही. आम्ही गणपती उत्सव जेव्हा सगळ्या मीटिंगमध्ये अशी शांतता समिती घेतला निर्णय किती पण अहो बीड सारखं शहर पंकजा मुंडे आता ते म्हणते आमच्याकडे डीजे मुक्त करा. सोलापूरला झालं ते आपल्या नंतर झालेलं आहे सर्व प्रकार. आणि म्हणून आता हे लोन महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चाललंय. त्याच्यामध्ये आपल्या शहराचं नाव झालं पाहिजे. तुम्ही त्या खंड्याचा उल्लेख केला ताप लटकतात वगैरे. शहरामध्ये आपण लक्ष देतो प्रत्येक गोष्टीकडे. मी आजच कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याला चांगलं झाकलं नाही. मी 32 कोटी रुपये दिलेले 5 महिन्यापूर्वी ते पोल शिफ्टिंगसाठी. 6 महिने टेंडर झालं. आम्हाला त्याचा इंटरेस्ट नसतो म्हणून तर 6 महिने रिटर्न झालं ना ते. आताही ते 32 कोटी आज जाऊन दिलं त्यांना. पैसे पाहिजे नसेल तर डीबीसीचे पैसे मी वापस देऊन टाकेल, तुम्ही तुमचं काम करा. आज जर ते पोल शिफ्ट झाले असते तर या शहरामध्ये आणखी वाहतुकीला चांगला थोडासा परिणाम झाला असता. मी कमिशनरला सांगितलं तुमच्याकडे गाड्या नाहीत का? जवळपास 35 गाड्यांनी त्यांना दिल्या डीपीसीच्या माध्यमातून. पोलिसांनी कर्तव्यदक्ष राहिलं पाहिजे त्यासाठी 35 गाड्या सुद्धा त्यांना दिल्या. सीसीटीव्ही कॅमेरा देतो. आताही त्यांचा 30-32 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे. शहरामध्ये कोणतंही गुंडगिरी, कोणतंही छेडछाड या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी आपल्याला हे एकत्रितपणे काम केलं पाहिजे. यासाठी सर्वांची साथ पाहिजे. आपल्याला या सर्वांची साथ पाहिजे. पोलिसांना सुद्धा, अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतो, काही कंप्लेंट आमच्याकडे येतात ना ते अत्यंत विचित्र आणि डोकं फिरवणारे असतात. गेल्या 8 दिवसापूर्वी एक पोरगी पळून एकाने घेऊन गेलेले. 8 दिवस झाले तास. 17 वर्षाची पोरगी. माणसं गरीब आहेत, नवरा बायको गरीब आहेत. ते म्हणतात आम्ही शहर सोडून जातो पण आमची पोरी आम्हाला वापस आणून द्या. मी त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव या ठिकाणी घेणार नाही. कमिशनर आता सांगणार आहे ते जोडतो पण इथं आलेलं आहे. हे जे काही प्रकार चालले या प्रकाराला सुद्धा आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे. पोलिसांना वाटतं हे गरीब लोक आई वडील गरीब आहेत, यांचं काय, यांना कोणी विचारलं नाही विचारलं काय फरक पडतो. त्याची आई रडत होती, बाप रडतो, तर आम्ही शहर सोडून जातो परंतु आमची कोणती आम्हाला पाहिजे. कोणी पळून गेली, काय केली त्याचा तपास तर झाला पाहिजे. आपण कार्यक्षम आहोत त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला लक्ष घालायचं. अहो पुण्यासारख्या ठिकाणी होत होतं, मुंबईसारख्या ठिकाणी होतं, आता नाशिकमध्ये झालं. हे लोन सगळीकडे जर पसरलं तर हे आपल्या संभाजीनगरमध्ये यायला वेळ किती लागणार आहे? बीडमध्ये तर चालू आहे. एक शहर आपलं वाचलेलं आहे आणि हे औद्योगिक शहर म्हणून आता गणलं जात आहे. अशा वेळेला आपली सर्वांची जबाबदारी आहे. म्हणून ही आंबेडकर जयंती साजरी करताना मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे. ही जयंती ही माझी आहे, ही माझ्यासाठी आहे, ही माझ्यामुळं आपण तिथं आपल्याला जायचंय आणि माझी जबाबदारी आहे की प्रत्येकाचं रक्षण करायची जबाबदारी माझी आहे. हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. माझं कुटुंब मी घेऊन जातोय, माझं कुटुंब जसं सुरक्षित राहावं असं मला वाटतं त्याच पद्धतीने प्रत्येक कुटुंब हे सुरक्षित असलं पाहिजे ही जबाबदारी सुद्धा माझी. म्हणून आपण सर्वजण त्या आनंदामध्ये सामील होताना थोडासा वैचारिक मतभेद होऊ शकतात, एकमेकाच्या विरोधात एखादं वाक्य बोललं जाऊ शकतं. आपण ते सहनशीलता आपल्यात असली पाहिजे आणि आपण ते सहन करू. माझ्या बाबासाहेब आंबेडकरची जयंती ही इतक्या धुमधडाक्यात साजरी करा की शहरामध्ये लोकांना वाटलं पाहिजे अरे जयंती साजरी करतात ते संभाजीनगर शहरामध्ये होते, ती पाहायला आपल्याला जावं लागेल, आपण गेलं पाहिजे ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर आपण केलेलं भावनिक आवाहन सर्व पदाधिकारी व्यक्ती ऐकतील. यानंतर राष्ट्रगीत होईल. कृपया सगळ्यांनी उभं राहा.